वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या YouTube. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. संगमनेर तालुक्यातील साकूर गावात आज सकाळी भरवस्तीत बिबट्याचा खुलेआम वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील 1.5 महिन्यापासून बिबट मादी 2 बछड्यांसह परिसरात वावरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. या घटनेनंतर वनविभागाने तातडीने 2 पिंजरे लावून शोध मोहीम सुरू केली आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. संगमनेर तालुक्यातील साकूर गावात बुधवारी सकाळी वर्दळीच्या वेळी बिबट्या थेट मानवी वस्तीत शिरल्याने एकच खळबळ उडाली. आठवडे बाजाराच्या दिवशी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. मागील 1.5 महिन्यापासून बिबट मादी 2 बछड्यांसह परिसरात फिरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. यापूर्वीही वनविभागाला याबाबत माहिती देण्यात आली होती. त्यानुसार एक पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न अडकल्याने नागरिकांनी चिंता कायम होती. मात्र बिबट्या पिंजऱ्यात न अडकल्याने नागरिकांची चिंता कायम होती. आज सकाळी कुत्र्याच्या भुंकण्यामुळे स्थानिकांना बिबट्याच्या उपस्थितीची चाहूल लागली. काही जागरूक नागरिकांनी बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद करून वन विभागाकडे पाठवला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार भटक्या कुत्र्यांनी बिबट्याला पिटाळून लावले. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच वन विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक शंकर खेमनर यांच्यासह कर्मचाऱ्यांचे पथक परिसरात दाखल झाले असून बिबट्याचा शोध सुरू आहे. तसेच आणखी 2 पिंजरे लावण्यात आले आहेत. वनपरिक्षेत्र अधिकारी दिलीप जरे यांना साकूर परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याची माहिती मिळाली होती. यापूर्वी एक पिंजरा लावला होता, मात्र बिबट्या त्यात अडकला नाही. आज पुन्हा मानवी वस्तीत बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वन कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवले असून 2 पिंजरे लावण्यात आले आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रौफ शेख यांनी घटनेची माहिती आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. त्यानुसार 2 ठिकाणी पिंजरे लावण्यात आले असून अधिकारी आणि कर्मचारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता काळजी घ्यावी. साकूर परिसरात बिबट्याचा वावर कायम असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने शोध मोहीम सुरू केली असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोमनाथ डोळे, वेद बातमीचा, संगमनेर.